नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुरत महानगरपालिका संचालित सुमन हायस्कूल नंबर 6 मराठी माध्यममध्ये मी प्रवीण भावसार सर आपलं सहर्ष स्वागत करतो आजच्या होम लर्निंग क्लासमध्ये। आज आपण इयत्ता 10वीचा पाठ 16वा छत्रालयातील आठवणी, ज्याचे लेखक आहेत आनंद यादव, याचा आज आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत। आनंद यादव यांचा परिचय आपण पाहूया। आनंद रतन यादव यांचा जन्म 30 नोव्हेंबर 1935 आणि मृत्यू 27 नोव्हेंबर 2016 रोजी झाला। आनंद रतन यादव असं त्यांचं संपूर्ण नाव। यांचा जन्म कोल्हापूर जवळ कागल या छोट्याशा गावात झाला। एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झाल्यामुळे शिक्षणासाठी खूप त्रास सहन करावा लागला। शिक्षणासाठी त्यांनी घर सोडले व पुण्यात राहायला गेले व पुढे खूप मेहनत करून त्यांनी पुणे विद्यापीठाची डॉक्टरेट पदवी मिळवली। ते तेथे भरलेल्या 83व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षही होते। आनंद यादव यांचे बघा गाजलेली काही पुस्तकं, त्यातील झोंबी हे पुस्तक खूपच गाजलेले आहे। या पुस्तकाला 1990चा साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे। याशिवाय नटरंग, घरभिंती, स्पर्श कमळे, गोतावळा अशी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली। प्रस्तुत पाठ हा छत्रालयातील आठवणी हा पाठ त्यांच्या नांगरणी या पुस्तकातून घेतलेला आहे। आता आपल्याला अभ्यासाला असलेला आनंद यादवांचा पाठ छत्रालयातील आठवणी। विद्यार्थी मित्रांनो, आपण शाळेत शिक्षण घेत असताना आपल्यासोबत काही विद्यार्थी असतात जे बिचारे ज्यांच्या गावी राहण्याची सोय नसते, शिक्षणाची सोय नसते, त्यामुळे ते तालुक्याच्या गावी किंवा जिल्ह्याच्या गावी शिक्षणासाठी येत असतात। लांबवर घर सोडून, परिवार सोडून, मित्रमंडळी यांचा गोतावळा सोडून ते जेव्हा येतात त्यावेळेस त्यांना शहरात तालुक्याला राहण्याची सोय शाळेमार्फत छत्रालयात केली जाते। अशा या छत्रालयात त्यांचं जीवन व्यतीत होतं। अशाच काही आठवणी लेखक आनंद यादव यांच्या आहेत की त्यांना सुद्धा या कागल या छोट्याशा खेडेगावात शिक्षणाची सोय नसल्यामुळे त्यांनी सुद्धा रत्नागिरीला छात्रालयात आपलं शिक्षण त्या ठिकाणी रत्नागिरीच्या शाळेत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि तिथल्याच छात्रालयात त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं। त्यानंतर पुढे ते साहित्य प्रांतात रमले। आता पाठाची सुरुवात आपण करूया। छत्रालयातील आठवणी, गद्य 16, लेखक आनंद यादव। या पाठात एका गरीब पण तीव्र संवेदनशीलता असणाऱ्या कल्पक मुलाने आपल्या आठवणी सांगितल्या आहेत। त्याबरोबर त्यांचे भावविश्व, त्यांची प्रतिभाशक्ती कशी आकारात होती याचेही चित्रण त्यांनी केले। अतिशय गरीब बिचारा स्वभावाने, पण संवेदनशीलता ही त्याच्या अंगी होती। कल्पनेने खूपच व्यापक असं त्याचं मन होतं आणि या त्याच्या कल्पना त्याने आपल्याला आठवणींच्या रूपाने सांगितलेल्या आहेत। जे काही त्याच्या जीवनात, शालेय जीवनात, महाविद्यालयीन जीवनात घडलं आणि हॉस्टेलला, छात्रालयात राहिला, त्याच्या काही आठवणी आपल्याला या पाठात त्यांनी सांगितलेल्या आहेत। त्याचं भावविश्व त्यांनी या ठिकाणी रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे। छत्रालयात 8 दिवसांनी कामाची पाळी बदलत होती। 2-2 विद्यार्थ्यांना एक काम विभागून दिलं जात असे। छत्रालयातील दोन्ही गोपुरी संडासाच्या आधाराने बागेतल्या पालापाचोळ्याच्या आधारानं सोनखत तयार केलं जातं असे। संडासाची पाळी आली की विद्यार्थी नाराज होत। पाण्यानं रोज संडास धुवावा लागत असे। साठलेली घाण उघडी करून तिच्यावर पालापाचोळा टाकावा लागत असे। तो थर पूर्ण केला की पुन्हा संडासाचे उपकरण बसवावं लागत असे। बसवण्यापूर्वी ते धुवून घ्यावं लागत असे। हे सगळं करताना विद्यार्थ्यांच्या कोवळ्या जीवावर येई, त्यांच्या एकदम जीवावर येई हे काम। आता बघा, यात विद्यार्थी मित्रांनो, दर 8 दिवसानंतर कामाची पाळी बदलायची, म्हणजे एक काम 2 विद्यार्थ्यांना विभागून दिलं जायचं।
दर 8 दिवसांनी कामाची पाळी बदलायची. म्हणजे वेगवेगळ्या कामं त्यांना 8-8 दिवसानंतर दिली जायची. मग त्यात छात्रालयात गोपुरी संडास स्वच्छ करण्याचं काम 2 विद्यार्थ्यांना मिळून दिलं जायचे. त्यामुळे ते गोपुरी संडास म्हणजे पायदान असलेले, पाय असलेले आणि त्याला झाकण असं झाकावं लागायचं. कारण त्याच्या आधारानं, बागेतल्या पालपाचोळ्याच्या आधारानं सोनखतही तयार केलं जात असे. संडास सफाईची पाळी आली की विद्यार्थी नाराज होत बिचारे. त्यांच्या कोवळ्या मनावर, जीवावरही त्यांना धुवावं लागे. त्यामुळे सगळ्यांच्या ते कोवळ्या मनावर त्याचे परिणाम होत. हे सांगत असताना लेखक आपले अनुभव या ठिकाणी व्यक्त करतोय. आणि ते झाकणही बसवण्याच्या आधी धुवून घ्यावं लागायचं. ब्राह्मण विद्यार्थी तर खूपच नाराज होत. मानसिक तयारी करावी लागली. हे अतिशय किळसवाणं काम असायचं. त्यामुळे मनाची तयारी या ठिकाणी करावी लागे. अशा वेळी तो नाश्ता वगैरे प्रथम खाऊन घे. कारण मग काही विद्यार्थ्यांना किळसवाणंही वाटायचं. आधी खाऊन घ्यायचे आणि नंतर मग हे संडास सफाईचं काम करी. मग संडास सफाई करी. त्यानंतर आंघोळ करी. हो, आंघोळ करी. मानसिक तयारी करावी लागायची. हे काम करत असताना मन अतिशय घट्ट करावं लागायचं. अशा वेळी तो नाश्ता वगैरे प्रथम करून घेई, मग संडास सफाई करी, त्यानंतर आंघोळ करी नी उद्योगाला लागे आणि आपल्या पुढच्या दिवसाच्या कामकाजाला लागत असे. तरीही दिवसभर काही त्या हातांनी खावं असं वाटत नसे. ज्या हातांनी आपण स्वच्छता केलेली, संडास सफाई केलेली आहे, त्या हातांनी दिवसभर काही खावं असं वाटत नसे. एक किळसवाणं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना वाटायचं. ब्राह्मणाच्या मुलांना तर अधिकच किळसवाणं वाटायचं हे काम. त्यामुळे उलट स्वयंपाकाची पाळी ही रोज सकाळी संध्याकाळी जवळजवळ 1.5-2 तास खाऊन टाकत असे. ती इतर कोणत्याही पाळीपेक्षा वेळ खाऊ पाळी होती. झाडणं, दळणाचं धान्य निवडणं, पाणी भरणं यासारखी कामं एकदा अर्धा-पाऊण तास केली की दिवस निभावत असे. आता या ठिकाणी बघा, वेगवेगळ्या प्रकारची कामं विद्यार्थ्यांना सोपवली जायची. 2-2 विद्यार्थी मिळून एक काम सोपवलं जायचं. संडास सफाईच्या कामाला वेळ फार तसा कमी लागायचा, पण त्यासाठी मानसिक तयारीही करून घ्यावी लागायची मुलांना. त्या ठिकाणी एक मन खंबीर करावं लागायचं. त्या मानाने स्वयंपाकाची पाळी बघा ही 2 वेळेस करावी लागायची. सकाळी स्वयंपाक असायचा, संध्याकाळी स्वयंपाक असायचा आणि जवळजवळ सगळ्यात जास्त वेळ खाणारी पाळी ही स्वयंपाकाची पाळी होती. 1.5-2 तास ही पाळी हे काम खाऊन घेत होतं. त्या इतर कामांपेक्षा याला अधिक वेळ लागत असे. स्वयंपाक करणं, त्याच्यासोबत झाडलोट करणं, दळणाचं धान्य निवडून आणणं, पाणी भरणं यासारखी कामं अर्धा-पाऊण तासानं केली तरी दिवसभर निभावत असे. मला एक गोष्ट दिसून आली की संडास सफाई ही कुणालाही नको असली तरी ती रोज फार थोड्या वेळात आवरणारी गोष्ट होती. लेखकाच्या निरीक्षणांती ही गोष्ट लक्षात आली त्याला की ही पाळी कुणालाच नकोशी हवी होती. पण त्या इतर कामांच्या मानाने जर बघितलं आपण तर ह्या कामाला वेळ फार कमी लागायचा. भले ते किळसवाणं असू द्या, पण ते कुणालाही नकोसं वाटत असे. पण लेखकाचा दृष्टिकोन या ठिकाणी बघा की या उरलेल्या वेळाचा आपण कशा प्रकारे सदुपयोग करू शकतो. संडास सफाई केल्यानंतर आपल्याला जो काही वेळ उरायचा त्याचा आपण अभ्यासासाठी उपयोग करू शकतो. हा त्यामागचा दृष्टिकोन होता. ही कमी वेळात आवरणारी गोष्ट आहे. उरलेला वेळ मला माझ्या इतर कामात घालवता येण्यासारखं आहे. म्हणून मी ज्याकडं संडास सफाईची कामं आहेत त्याला माझं काम देत असे. मी एकदा संडास सफाई करत असे. जन्माभर गुराढोरांचं शेणमूत भरलं. गावाकडचं घर तर हागणदारीकडलाच. त्यामुळे रोज परड्याकडून म्हशी घेऊन जाता येता ती पार करावी लागत होती. त्याचा मानसिक फायदा मला संडास सफाई करताना होऊ लागला. खऱ्या अर्थानं मी सर्वोदयी झालो. गांधीजींच्या तत्वानुसार माझ्या हातून आरोग्य सेवा घडू लागली. सगळ्याच प्रकारचं काम समान योग्यतेचं मांडण्याचा आदर्शही मी घालून दिला. ज्यांना अशा कामाची सवय नसते किंवा जे शारीरिक कामच कधी करत नाहीत अशांसाठी हे समानतेचं तत्व होतं. हे माझ्या सहज ध्यानात येऊन गेलं. लेखकाचा दृष्टिकोन आता या ठिकाणी बघा, ज्या वेळेस इतर विद्यार्थ्यांना या संडास सफाईचं काम यायचं त्यावेळेस उलट लेखक त्यांच्याकडून संडास सफाईचं काम मागून घेत असे स्वतःहून. कारण लेखक हा गरिबीत वाढलेला, दारिद्र्यात वाढलेला,
गरीब कुटुंबात जन्मलेला, जन्मभर त्याने बिचाऱ्याने गुराढोरांचं शेणमूत आवरलेलं आहे, हगंदारीच्या कडेलाच त्याचं कागलला घर आहे आणि येता जाता परड्याकडनं येता जाता रोज शेतातनं गुराढोरांसोबत येता जाताना म्हशींना घेऊन येता जाता ती हगंदारी पार करावी लागत असे. त्यामुळे लेखकाला या सगळ्या गोष्टींचा मानसिक फायदा झाला. संडास सफाई करताना या सगळ्या गोष्टींचा लेखकाला एक फायदाही झाला आणि एका अर्थाने लेखक सर्वोदयी झाला. महात्मा गांधीजींच्या स्वच्छतेच्या तत्वानुसार एक प्रकारची आपल्याकडून समाजाची सेवा होत आहे, लोकांची आपण एक प्रकारे आरोग्याची सेवाच करत आहोत, हा या मागचा उद्देशही लेखकाच्या लक्षात आला. आणि एक प्रकारचं हे आदर्श काम आहे, कारण काम हे कुठलंही लहान किंवा मोठं, उंच किंवा नीच नसतं. काम हे कार्य असतं, काम हे काम असतं. एक प्रकारची आरोग्याची सेवा लेखकाच्या हातून घडत होती, हा आदर्श त्यांनी घालून दिला. ज्यांना अशा प्रकारच्या कामाची सवय कधी नव्हती, शारीरिक काम करत नव्हते, त्यांच्यासाठी मात्र हे समानतेचं तत्व होतं, हे त्या लेखकांच्या सहज ध्यानात येऊन गेलं. बरेच दिवस माझं हे काम सुरळीत चाललं होतं, पण हळूहळू एक गोष्ट घडली. बारीक सारीक कारणांवरनं छात्रालयातील विद्यार्थ्यात कुरबुरी होत. मीही त्यात हळूहळू सापडत गेलो. माझी ज्यांच्याशी कुरबुर होई तो माझ्याविषयी माझ्या मागं मित्रांबरोबर बोलताना माझा उल्लेख आपल्या छात्रालयाचा भंगी असा करी. मला बघून मित्रांना जातो जरा संडासात भर टाकून येतो, सेवा करणारे जय्यत तयार असताना हायगय का करा, असं तो म्हणे आणि संडासाला निघून जाईल. आता बरेच दिवस छात्रालयात राहिल्यानंतर लेखकाच्या सुरळीतपणाने हे जीवन चाललेलं होतं. छात्रालयाचं हळूहळू जीवन व्यतीत होत होतं, चाललं होतं. पण हळूहळू एक गोष्ट बारीक सारीक कारणांवरनं विद्यार्थ्यांमध्ये, छात्रालयातील मुलांमध्ये काही ना काही कुठल्या ना कुठल्या छोट्या मोठ्या कारणांवर भांडणं होत असतात, कुरबुरी होत असतात. लेखकही त्या भांडणांमध्ये हळूहळू सापडायला लागला. आता लेखकाच्या बाबतीतही बरेच जण त्याच्या मागे तक्रार करत, कुरबुरी करत आणि मग याला आडवेट तिडवेट टोमणे मारत आणि याचा उल्लेख कसा करायचे की आपल्या छात्रालयाचा भंगी, म्हणजे हा संडास सफाईचं काम करायचं म्हणून याचा उल्लेख बाकी विद्यार्थी ज्यांच्यासोबत याची तक्रार व्हायची, भांडण व्हायचं, ते विद्यार्थी याला आपल्या छात्रालयाचा भंगी या प्रकारच्या संबोधनांनी चिडवत असे. आणि काही तर असेही आडवे टोमणे मारायचे की जरा संडासात जाऊन येतो, भर टाकून येतो. कारण यांच्यासारखे म्हणजे लेखकासारखे बरेचसे आनंद सारखे त्या ठिकाणी जय्यत तयार आहेत साफसफाई करायला, सेवा करायला, मग आपण हायगाई कशाला करायला पाहिजे, असं तो म्हणे, असा टोमणा मारे आणि संडासाला निघून जात असत. या सगळ्या गोष्टींमुळे लेखकाचं मन निराश व्हायचं, नाराज व्हायचं. लेखक हा संवेदनशील मनाचा होता. प्रतिभाशक्ती जरी त्याची प्रखर होती, तीव्र होती, पण त्याचं मन बिचाऱ्याचं संवेदनशील होतं, तीव्र असं संवेदनशील होतं. त्यामुळे त्याच्या मनाला या गोष्टी लागायच्या, मन खट्टू होऊन जात असे, म्हणजे निराश होत असे. पण काही करता येत नव्हतं. खाली मान घालून सकाळी सफाई करायला गेलो की सूडबुद्धीनं कुणीतरी वाटेल तशी उपकरणावरच घाण करून ठेवलेली असे. कारण ते झाकण असायचं, त्या झाकणावरच बरेचसे विद्यार्थी याचा कुणाचा काटा काढायचा असेल, बदला घ्यायचा असेल, किंवा सूडबुद्धीनं वरच्या झाकणावरच घाण करून ठेवलेली असायची काहींनी तर. त्यामुळे पुढे पुढे मला ही काम नको नकोसं वाटू लागलं. मी माझ्या वाटणीला येतील तीच कामं क्रमानुसार करू लागलो. अशा प्रकारच्या काही विद्यार्थ्यांमध्ये आपापसात तक्रारी वाढत गेल्या आणि याला नावं ठेवायला लागली. सूडबुद्धीनं मुद्दाम हा सफाई करायला गेला, त्याच्या आधी मुद्दाम त्या उपकरणावरच घाण करून ठेवलेली असायची. अशा प्रकारच्या सूडबुद्धीनं मुलं वागत असत. मग पुढे पुढे लेखकाला या सगळ्या गोष्टींचा त्रास व्हायला लागला, कंटाळवाणं वाटायला लागलं हे काम. म्हणून लेखकाने आता या सगळ्या गोष्टींचा सोडलं आता, की जी कामं येतील आपल्या हाती, जी पळी आपल्या हाती येईल, वाटणीला येईल, तीच कामं तो आता क्रमाने करू लागला. कॉलेज संपून घरी आलो की जेवण करून प्रथम डोनीवर म्हणजे दगडावर, विहिरीजवळ असलेल्या दगडांवर, आडवर हौद असायचा तो, त्या हौदजवळ कपडे धुत असे. कॉलेज संपून घरी आलो की जेवण करून प्रथम डोनीवर जाऊन कपडे धुत असे. उलट आबा तुकाराम विश्रांती घेत 3-3:30 वाजता उठून कपडे धुत
माझा जेवल्याबरोबर लगेच कपडे धुण्याचा हेतू फार वेगळा होता. हायस्कूलची मुलं आपले कपडे घाईघाईने सकाळी धुत, त्याच घाईघाईने आंघोळ करत, पाळीची कामं करून टाकत, जेवत नी 11 ते 5 हायस्कूलला जात. त्यांच्या या गडबडीत त्यांचा धुण्याचा किंवा अंगाचा साबण पुष्कळ वेळा डोणीवर म्हणजे दगडावर इकडं तिकडं बाजूला विसरून राहिलेला असे. पुढची आठवण लेखक सांगतो या ठिकाणी की कॉलेज संपून जेव्हा मी घरी यायचो, जेवण वगैरे करून लगेच कपडे धुण्यासाठी हौदावर जायचो, विहिरीवर जायचो, त्या ठिकाणी डोणीवर जायचो आणि उलट या मानाने मग त्याच्या खोलीतले त्याचे मित्र होते आबा, तुकाराम, हे त्यावेळेस विश्रांती घेत असत आणि मग नंतर 3-3:30 वाजता उठून कपडे धुत. माझा जेवल्याबरोबर लगेच कपडे धुण्याचा हेतू फार वेगळा होता, उद्दिष्ट फार वेगळं होतं. लगेच जेवण वगैरे केलं की लगेच कपडे धुण्यासाठी लेखक डोणीवर जात असे. हायस्कूलची जी मुलं असायची, हा त्यावेळेस कॉलेजला होता आनंद, हायस्कूलची मुलं यायची, आपले कपडे वगैरे घाईघाईने सकाळी धुत असत आणि तसाच त्या ठिकाणी आंघोळ वगैरे करून आपापल्या पाळीची कामं करण्यासाठी निघून जायची आणि जेवण वगैरे केलं की ते 11 ते 5 या वेळेत आपापल्या शाळेत वर्गात जात असत. त्या मानाने मग हे विद्यार्थी जे होते सकाळचे हायस्कूलचे, ते घाई गडबडीत आपला जो साबण असलेला आंघोळीचा किंवा कपडे धुण्याचा त्याच ठिकाणी विसरून जायचे आणि मग इकडे तिकडे दगडावर तो विसरून गेलेला साबण लेखक वापरायचा. ज्यावेळेस लेखक कपडे धुवायला जायचं तेव्हा सकाळच्या विद्यार्थ्यांचा विसरलेला साबण आंघोळीचा असो किंवा कपडे धुण्याचा असो, तो साबण लेखक वापरत असे. ही आठवण या ठिकाणी सांगत असे. काटकसरीपणा लेखकाला या ठिकाणी बघा त्याची आठवण कशी सांगतोय लेखक, की कशा प्रकारची काटकसर करायचा लेखक. बाजूला विसरून गेलेला असायचा. मला तर कोणत्याही साबणासाठी पैसे खर्चणं शक्य नसे म्हणून मी ही वेळ निवडली होती. या वेळेत कुणाच्याही विसरलेल्या साबणानं मी माझे भराभर धुवून काढत असे. पुष्कळ वेळा साबणाचे बारके बारके तुकडे तिथंच पडलेले असत. ते गोळा करून मी वापरत होतो. तुकडे एकत्र दाबून साबणाचा मुटका करत होतो आणि तोच साबण पुरवून वापरत होतो. एक कपडा धुताना झालेल्या फेसात दुसरा कपडा भिजून बडवत होतो. अंगाचा साबण मात्र मी कधीच अंगाला लावला नाही. एक तर आजवर मी अंगाचा साबण कधी वापरला नव्हता, याची मला कधी गरजही भासली नव्हती. चिपेनं अंग घासून आंघोळ करण्याची कुणब्याची परंपरा मी चालवित होतो. दुसरा असं, तो साबण लावला तर त्याचा अंगाला वास येणार होता. त्या वासावरनं मी कुणाचा साबण अंगाला लावलाय याचा पत्ता लागला असता. या ठिकाणी बघा लेखकाची गरिबीची परिस्थिती, दारिद्र्याची परिस्थिती या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येते की बिचाऱ्याला कधी साबण घेण्यासाठी सुद्धा पैसा नसायचा छात्रालयात आणि त्याला ते योग्यही वाटायचं नाही की साबणासाठी कुठून पैसे खर्च करणे. म्हणून यासाठी त्याने ती वेळ निवडली होती की ज्या वेळेत कुणीही त्या ठिकाणी डोणीवर आंघोळ करण्यासाठी किंवा कपडे धुण्यासाठी येत नसे, त्यावेळेस लेखक हा आंघोळ करायला आणि कपडे धुवायला जात असे की जेणेकरून विद्यार्थ्यांनी विसरलेले जे काही साबणाचे तुकडे असायचे, छोटे मोठे बारके बारके, त्यांचा एक मुटकुळा करायचा, गोळा करायचा आणि तो साबणाचा तुकडा लेखक मुटका करून तो साबण पुरवत असे. आणि एक साबणाच्या फेसात, एक कपडा धुताना झालेल्या फेसात दुसरा कपडा मग भिजवत असे, बडवत असे. अंगाचा साबण कधी लेखकाने अंगाला लावला नाही, आजवर लावला नाही आणि याची कधी गरजही त्याला भासली नाही लेखकाला. कारण कुणब्यांची परंपरा त्याने चालवली होती की अंगाचा साबण कधी अंगाला लागला नाही, की जेणेकरून लावला असता तर मग वासावरनं तो साबण कुणाचा आहे हे ओळखलं गेलं असतं. म्हणून ते सगळे साबण त्याने एकत्र केले, मुटका केला, गोळा केले आणि तोच अंगाला लावला. अंगाचा साबण अंगाला तो कपडे धुण्याचा साबण लावत असे. अशी त्याची घराची गरिबीची परिस्थिती या ठिकाणी सुद्धा त्याला आडवी आली. पुढची आठवण लेखक सांगतोय की सूत कताई करता करता विद्यार्थ्यांकडनं बघा कशा प्रकारची कामं. या ठिकाणी लेखक म्हणतोय की मला कशा प्रकारे छात्रालयाने स्वावलंबी बनवलं. छात्रालयात स्वातंत्र्य जरी असलं आपल्याला, त्या ठिकाणी आई वडील नसतात, थोरा मोठ्यांचा धाक नसतो, आपल्याला कोणी बोलणारं नसतं, असं नसतं. या ठिकाणी जरी स्वातंत्र्य असलं आपल्याला तरी हॉस्टेलचं जीवन असेल, छात्रालयाचं जीवन असेल, वसतिगृहाचं जीवन असेल, तर हे एक प्रकारे
माणसाला, विद्यार्थ्याला स्वावलंबी बनण्यासाठी या ठिकाणी मोठा पाठ शिकवून जातं. व्यक्ती यातनं स्वावलंबी बनतो. सगळी कामं स्वतःला करावी लागतात. एक प्रकारची शिस्त स्वतःला लागते. हेही लक्षात घेण्यासारखं आहे की छात्रालयातलं जीवन किती सुंदर असतं. मजेशीर आठवणी असतात, पण यातनं आपण स्वावलंबीही बनत असतो, हेही लक्षात येतं. सूतकताई करता करता विद्यार्थ्यांशी गप्पा गोष्टी होत होत्या. या गप्पा गोष्टीत सूर लागला की विद्यार्थी आपल्या गावाकडच्या गोष्टी सांगत, आपले आई वडील कसे प्रेमळ आहेत, भावंड काय काय करीतात याविषयी ते बोलत असत. घराकडच्या गमती जमती सांगत. मीच एवढा एकटा देशावरचा होतो, म्हणजे कागलकडचा होतो, कोल्हापूरकडचा होतो एकटा बिचारा. आणि सगळे विद्यार्थी बाकीची जी होती तिकडची रत्नागिरी वगैरे याच्या अवतीभोवतीची मुलं होती. लेखकच फक्त तेवढा कोल्हापूरकडचा होता, कागलचा होता. मग त्या ठिकाणी सूतकताई करण्याचं कामसुद्धा विद्यार्थ्यांकडनं करून घेतलं जायचं. कारण ही घटना बघा तुम्ही, जवळजवळ 50-55 वर्षापूर्वीचा हा पाठ, 50-55-60 वर्षापूर्वीचा हा काळ, की त्यावेळेस महात्मा गांधीजींच्या विचारांचा पगडा सगळ्यांवरच होता. म्हणून सूतकताई विद्यार्थ्यांकडनं करून घेतली जात असे. आणि जेव्हा सूतकताई करण्याचं काम चालायचं सायंकाळी, त्यावेळेस बसल्या बसल्या सगळे गप्पांचे सूर लागायचे. विद्यार्थी आपापल्या गावाकडच्या, घरच्या, आईवडिलांच्या, बहीण भावंडांच्या, घराकडच्या गमती जमती सांगत. पण लेखकाकडे सांगण्यासाठी काहीच नव्हतं. बाकीची सगळी कोकणातली मुलं होती, हाच एकटा देशावरचा होता. त्यांचे आईवडील त्यांना अधूनमधून भेटायलाही येत, त्यांना खवचे डबे आणत. घरवेडी मुलं होती. आईवडील परत जाताना रडत. त्यांची इच्छा सोडून देऊन जाऊन गावाकडे येण्याची असे, शिक्षण सोडून देऊन गावाकडे जाण्याची त्यांची इच्छा असे. आईवडील आणि गुरुजी त्यांची मग समजूत काढायची विद्यार्थ्यांची. 4 दिवस मग ती मुलं उदास होऊन वागत. आईवडील गेल्यानंतर 4 दिवस उदास व्हायची आणि पुन्हा मग आपलं पुन्हा छात्रालयात त्यांचं मन रमून जात असे. घराकडच्या आठवणी सांगण्यात सगळे विद्यार्थी मग्न असायचे. ही एक आठवण या ठिकाणी लेखक आवर्जून आपल्याला सांगतोय. माझ्याजवळ सांगायला अशा काहीच आठवणी नव्हत्या. आई दादाविषयी चांगलं सांगण्याजोगं माझ्याजवळ काहीही नाही. याचं वाईट वाटे. मी ज्या परिस्थितीत रत्नागिरीला शिकायला आलो ती परिस्थिती मी संपूर्ण लपवून ठेवली होती. कारण याला आपल्या दारिद्र्याची लाज वाटत असे, गरिबीची लाज वाटत असेल. ही सगळी परिस्थिती लेखकाने आपल्या इतर मित्रांसोबत या परिस्थितीची वाटणी केली नाही. ही लपवली. ही सगळी परिस्थिती रत्नागिरीला जेव्हा लेखक शिकायला आला त्यावेळेस ही परिस्थिती लपवली. कारण याच्याजवळ आई वडिलांच्या म्हणजे आई दादांच्या विषयी सांगण्याजोगं काहीच नव्हतं. ही सगळी परिस्थिती लेखकाने लपवली होती. एकदा नकळत घराकडच्या आई दादांच्या काल्पनिक आठवणी सांगितल्या. एकदा असाच गप्पा टप्पांचा फळ रंगला असता मित्रांमध्येच, विद्यार्थ्यांमध्येच सायंकाळच्या वेळेस. तर त्यावेळेस लेखकाने काही काल्पनिक आठवणी आपल्या मित्रांसोबत सांगितल्या वाटल्या आहेत. एकदा नकळत घराकडच्या आई दादांच्या काल्पनिक आठवणी सांगितल्या. माझ्या लहानपणापासून मी शिकून मोठा साहेब व्हावं असं त्यांना फार वाटत असे. कसं वाटत होतं. मी शाळेला जाऊन लागलो त्यावेळी दसऱ्याला त्यांनी मला साहेबासारखा पांढरा शुभ्र कोट, तशीच एक पॅन्ट आणि बूट कसा आणला होता. त्या पोशाखात माझा एकट्याचा फोटो कसा छान काढला आहे. मी 7वी पास व्हावं म्हणून आई दादांनी जोडीनं कसा नरसोबाच्या वाडीच्या दत्ताला नवस केला होता. आणि तो फेडण्यासाठी आम्ही तिघेही कसे गेलो होतो. आई दादा आणि आनंदा म्हणजे लेखक. नरसोबाच्या वाडीच्या दत्ताला नवस केला होता आणि तो फेडण्यासाठी आम्ही तिघे कसे गेलो होतो. तिथे कृष्णा नदीत पाय घसरून मी कसा बुडत होतो. आईनं मला पदर देऊन कसं वाचवलं. मी रत्नागिरीला येताना त्यांना किती वाईट वाटलं. माझं शिक्षण पूर्ण व्हावं म्हणून त्यांनी आपली मनं कशी आवरली हे रंगवून सांगितलं. एक आठवण लेखकाने काल्पनिक आठवण या ठिकाणी रंगवली आहे बघा, की लहानपणापासूनच मी मोठा साहेब व्हावं असं आईला वाटत होतं, दादांना वाटत होतं. हे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं मित्रांनो, की आपला मुलगा मोठा साहेब व्हावा, शिकून सवरून कुठलं तरी मोठं नाव त्याने आपलं करावं. असंच लेखकाच्या आनंदाच्या आई वडिलांना सुद्धा वाटायचं. आणि शाळेत
मग लेखक जाऊ लागला. दसऱ्याच्या निमित्ताने त्याच्या आईवडिलांनी त्याच्यासाठी साहेबासारखा एक पांढरा शुभ्र कोट शिवला आणि तशीच एक पॅन्ट शिवली आणि त्या सुंदर पांढऱ्या शुभ्र पोशाखात त्याचा एक सुंदरसा मजेशीर फोटोही काढला. आणि त्याच्या आईवडिलांनी लेखक 7वी पास व्हावा म्हणून आईदादांनी जोडीनं नरसोबाच्या वाडीच्या दत्ताचा नवस केला होता. नवस मागणं मागितलं होतं की परमेश्वरा, आमचा आनंद 7वी पास होऊ दे चांगल्या गुणांनी, तर आम्ही नवस फेडण्यासाठी त्याच्या सोबत या ठिकाणी येऊ. आणि जेव्हा लेखक चांगल्या गुणांनी पास झाला तेव्हा आई आणि दादा सोबत मी जेव्हा नवस फेडण्यासाठी आम्ही तिघही आलो तेव्हा कशा प्रकारे माझा कृष्णा नदीत पाय घसरला आणि मी बुडत होतो, त्यावेळेस मला आईनं कसं आपलं स्वतःचं पदर देऊन वाचवलं. आणि रत्नागिरीला येताना त्यांना किती 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 वाईट वाटलं. अशी सुंदरशी मजेशीर आठवण, आई वडिलांच्या संदर्भातली आठवण लेखकाने काल्पनिक आठवण या ठिकाणी रंगवली आहे. आणि माझं शिक्षण पूर्ण झालं व्हावं म्हणून त्या बिचाऱ्यांनी किती खास्ता खाल्ल्या आहेत, ही एक आठवण लेखक रंगवून सांगतो. ओघा त्या आठवणी सांगण्यात अडकत गेलो. आपापल्या आईवडील आपल्या शिक्षणासाठी किती धडपडत आणि किती कष्ट करतात रे, या विषयावर गप्पा रंगल्या होत्या. प्रत्येकजण त्यात हिरिरीने म्हणजे उत्साहाने भाग घेत होते, दुसऱ्याला सांगण्यासाठी आग्रह करत होते. सोहळा सुरू झाला एक प्रकारचा हा. मी बाजूला राहणं अशक्यच झालेलं. मग दोस्त मैत्रांचे प्रसंग गोळा केले आणि त्यात माझी कल्पकता मिसळली. ओघाने मित्रांमध्ये आता पुन्हा एकदा गप्पा रंगल्या आहेत. आईवडील आपल्यासाठी किती खस्ता खातात, रात्रंदिवस कष्ट करतात की आमचं लेकरू, आमचं पोरगं शिकून सवरून मोठं व्हावं. या संदर्भातल्या काही गप्पा चालल्या होत्यात. जो तो आपल्या आईवडिलांच्या गप्पा सांगत होतात. सगळेजण त्यात उत्साहाने भाग घेत होते. लेखकही त्यापासून कसा वेगळा राहील मग, म्हणून लेखकाने सुद्धा आपल्या इतर मित्रांचे दोस्तांचे प्रसंग एकत्र केले आणि त्यात थोडीशी आपली कल्पनाशक्ती मिसळली आणि एक काहीतरी घटना प्रसंग सांगितला. खोलीवर गेल्यावर डोळे मिटून उदासीन होऊन बसलो. अशी उदासीनता अधनमधन कधी कळत तर कधी न कळत अनेक कारणांनी येत होती. अशा अवस्थेत रात्री प्रार्थनेच्या वेळी काही भक्तिपर गीतं भजनं म्हटली जात असत. त्यातील देवाच्या आळवणीत मी व्याकुळ होऊन रमून जाई. भजन म्हणता म्हणताच देवाशी बोलण्याचा प्रयत्न करी. माझ्यासाठी अशी परिस्थिती का निर्माण केलीस म्हणून विचारी. डोळे भरून येत. शोक आवेग अनेक वेळा आवरेनासा होई. असा हा लेखकाचा संवेदनशील स्वभाव आपल्याला या ठिकाणी लक्षात येतो की ज्या वेळेस मित्र दोस्त जे आपल्या घरच्या परिस्थितीची, घरच्या आईवडिलांच्या आठवणी सांगत, त्यावेळेस लेखकाकडे सांगण्यासारखं काहीच नसे. मित्र दोस्तांचे प्रसंग एकत्र करत आणि त्यात आपली कल्पकता मिसळत आणि त्याने तो उदासीन दुःखी होऊन जेव्हा खोलीवर यायचा त्यावेळेस तो परमेश्वराला दोष द्यायचा की हे परमेश्वरा, माझ्यासाठी अशी परिस्थिती का निर्माण केलीस. आणि डोळे भरून मग त्याला शोक आवरण्याचा. माझ्या खोलीतला तुकाराम असाच घरवेळा झालेला. तो मोठी मोठी पत्र आपल्या आईवडिलांना लिही. तेवढीच मोठी पत्रे त्याला घरून येत. त्याच्या कुटुंबातला तो जीव की प्राण होता. पण परिस्थितीमुळे त्याला रत्नागिरीला छात्रालयात राहावं लागलं होतं. त्याला छात्रालयातली पाळीप्रमाणे येतील ती कामं करायला नको वाटे. ती सगळी कामं त्याला बायकी वाटत. मग तो आपल्या नाश्त्यातला थोडा नाश्ता मला देई नी माझ्याकडनं प्रसंगी कामं करून घेई. घरून आलेल्या पैशातनं हळूच हॉटेलातलं चमचमीत खाऊन येई. कोणत्या हॉटेलात काय चांगलं मिळतं हे रसिकतेनं सांगे. मिसळ, चिवडा, कांदा पोहे, भजी, शिरा, चहा या पलीकडे त्याची झेप नसे. मी त्याचं कौतुक ऐकून असं का म्हणत तोंडातल्या तोंडात सुटलेलं पाणी गिळत असे. क्षणभरानं मनाला आदर्शाची आठवण करून देई आणि त्याचा फौजदारी बडगा मला दाखवून देई. असा हा लेखक आपल्या खोलीतल्या तुकारामाची एक आठवण आपल्याला सांगतोय की तुकाराम सुद्धा असाच घरवेडा झालेला मुलगा होता. घरची आठवण तो सांगत असे. लेखकाच्या खोलीतला हा तुकाराम नावाचा मित्र तो आपल्या आईवडिलांना खूप मोठी मोठी पत्र लिही आणि त्याच्या कुटुंबातली मंडळी सुद्धा त्याला मोठी मोठी पत्र लिहित असत. त्याच्या कुटुंबाला तो अतिशय प्रिय होता. पण त्याला रत्नागिरीला छात्रालयात
परिस्थितीमुळे राहावं लागलं होतं, हेही लेखक या ठिकाणी सांगतो. पण त्याला जी छात्रालयातली पाळीप्रमाणे येणारी कामं असायची ती त्याला नकोशी वाटत होती तुकारामाला, कारण ती कामं त्याला बायकी वाटायची. छात्रालयात जी कामाची पाळी यायची त्या पाळीमध्ये कुणाला दळण दळण्याचं काम असे, निवडण्याचं काम असे, पाणी भरण्याचं काम असे, स्वयंपाकाचं काम असे, किंवा संडास सफाईचं काम असे, किंवा बागेला पाणी देणं, ही सारी कामं त्या तुकारामाला बायकी वाटायची. म्हणून तो ती कामं लेखकाकडून करून घेत असे. प्रसंगी तो त्याच्यातला नाश्ता लेखकाला देई आणि प्रसंगी त्याच्याकडनं सगळी कामं तो करून घेत असे. त्याच्या घराच्या मंडळींकडनं त्याला जेव्हा पैसे यायचे त्यावेळेस तो हॉटेलातलं चमचमीत खाऊन यायचा. हेही त्याला चांगलं माहीत होतं की कोणत्या हॉटेलात काय चांगलं मिळतं ते तो सांगे. मग मिसळ असेल, चिवडा, कांदा पोहे, भजी, शिरा यासारख्या ज्या काही चमचमीत वस्तू असेल या तो हॉटेलात जाऊन आणि खाई आणि लेखकाला त्याचं वर्णन करून सांगे. मात्र लेखकाच्या तोंडाला नुसतं पाणी सुटे. लेखक ते सुटलेलं पाणी गिळत असे. मनाला तो आदर्शाची आठवण करून दे आणि आपल्या फौजदारी बडगासारखा त्याचा स्वभाव मला दाखवून दे. सप्टेंबर महिना फिरणं हुंदडणं कमी होऊन अभ्यास जोरात चालला होता. तुकारामाचं लक्ष अभ्यासात नव्हतं. तो नुसताच पथारीवर उताना पडून राही नि उघड्या छातीच्या आसपासचं अंग एका हातानं चोळे. मग उठून भराभर पत्र लिहित बसे. सप्टेंबर महिना आला की शाळेत अभ्यासाचं एक वारं सुरू होतं. प्रथम सत्र परीक्षेचं. फिरणं उंदडणं, गप्पा टप्पा, खेळणं कूदणं थोडं कमी होऊन जाईल आणि अभ्यासाकडे मुलांचं लक्ष लागेल. पण तुकाराम याचं काही अभ्यासात लक्ष नव्हतं. नुसताच आपल्या अंथरुणावर पडून राहायचा आणि मग उठून भराभर आपल्या आईवडिलांना पत्र लिहित असे. जुनी पत्र ट्रंकेतनं काढी नि वाचत असे. मग जुनी पत्र जी असायची ती आपल्या लोखंडाच्या पेटीतनं काढायचा. तो लोखंडाची पेटी त्या ट्रंक असं म्हटलं जातं. ती पेटीतनं जुनी पत्र काढायचं आणि ती वाचत बसायचं. त्या दिवशी त्यानं मला आपली बरीच घरची पत्र वाचायला दिली. 10-15 अशी विस्तृत पत्र मी त्याची वाचली. भावंडांचे, आई मुलांचे, वडिलांचे गाढ प्रेमाचे धागे त्यात उलगडत होते. त्या धाग्यांनी हे कुटुंब कसं एकमेकाला बांधलं गेलंय याची कल्पना आली. त्याच कुटुंब नावानिशी वार वयवार माझ्यासमोर उभं राहिलं. त्यांचे आवाजही माझ्या कानावर येऊ लागले. मनानं मी त्या कुटुंबाला फार जवळचं मानू लागलो. तुकाराम आणि मी त्याच्या कुटुंबाविषयी अर्धी अधिक रात्र बोलत बसलो. सगळ्यांच्या प्रेमाच्या कथा तो मला सांगत होता आणि मी उपाशी माणसासारखा हापाकून त्या ऐकत होतो. असा हा घर वेडा झालेला तुकाराम जेव्हा अभ्यासात त्याचं मन लागत नसे त्यावेळेस तो आपली जुनी पत्र वाचे ट्रंकेतनं काढून आणि लेखकाला सुद्धा त्याने एक दिवशी आपल्या घरची पत्र वाचायला दिली. लेखकही त्या पत्र वाचत असताना त्याला संपूर्ण तुकारामाचं कुटुंब त्या पत्रातून जणू काही ओळख परिचयाचं झालं. त्यात तो असं वाचता भावविवश होऊन जाईल. तुकारामाच्या आई वडिलांचं प्रेम किती आहे तुकारामावर हे त्याच्या लक्षात येईल. हे कुटुंब कसं एकमेकांशी नात्यांनी बांधलं गेलंय याची त्याच्या नजरेसमोर एक प्रकारची कल्पना उभी राहील. त्याचं कुटुंब नावानिशी वार वयवार त्याच्या नजरेसमोर उभं राहायचं आणि मग मात्र लेखक उदास व्हायचा. अर्धी अधिक रात्र तुकाराम आणि लेखक तुकारामाच्या कुटुंबाविषयी गप्पा मारत बसायचे आणि लेखक मात्र उपाशी माणसासारखा ते ऐकत बसायचा. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मी चिटणीस सरांच्याकडं थोडा वेळ जाऊन प्रार्थनेच्या वेळी परत आलो तर मला कळलं की तुकाराम 2-3 दिवसांसाठी गावी निघून गेलाय. मला एकदम एकटं वाटू लागलं. रात्रीचं जेवण आटोपून मी खोलीवर आलो आणि अंथरुणावर आडवा झालो. तुकारामाची पथारी तशीच पाखरू हरवलेल्या घरट्यासारखी मोकळी पडली होती. एक आठवण या ठिकाणी लेखक आवर्जून सांगतो की एके दिवशी ज्यावेळेला संध्याकाळी चिटणीस सरांच्याकडून थोडा वेळ त्यांच्याकडे जाऊन मी प्रार्थनेच्या वेळी जेव्हा परतलो त्यावेळेस मला कळालं की तुकाराम 2-3 दिवसासाठी गावी निघून गेला आहे अचानक, कुणालाही न सांगता. जेव्हा मी रात्रीचं जेवण वगैरे आटोपून खोलीवर आलो त्यावेळेस त्याच्या अंथरुणाकडे जेव्हा पाहिलं ते अंथरूण जणू काही एखादं घरट्यातलं पाखरू उडून गेल्यासारखं ते
अंथरूण, तुकारामाची पथारी, तुकारामाचं अंथरूण मला जाणवत होतं. म्हणजे एकटं एकटं त्या खोलीमध्ये तुकाराम नसल्यामुळे लेखकाला वाटत होतं. घरात आता लेखक आपल्या कागलच्या घरी आठवणींमध्ये रमून जातोय बघा. जेव्हा तो तुकारामाच्या मोकळ्या अंथरुणाकडे जेव्हा पाहतोय तेव्हा लेखक सुद्धा आपल्या मनाने आपल्या छोट्याशा खेडेगावी कागलला आपल्या घरी मनाने गेलाय बघा. कसा घरात माझ्या हातरुणाची जागा अशीच मोकळी पडली असणार. पंक्तीची येळ सगळी भावंड आता जेवून एका कडनं हातरुणावर पडली असतील, नाहीतर हातरुणावर बसून गप्पा मारत असतील. मोकळ्या जाग्याकडे बघून माझ्या आठवणी निघाल्या असतील. ह्या वक्ताला दादा रत्नागिरीत काय करत असेल बरं, आईला वाटत असेल. पोरग जेवलं असल का नसल अजून. दादा मळ्यात एकटाच असणार, शिवा नाळरोगी, त्याला वस्तीला जावं लागतंय का कुणाला दखल. शिवाला निसाची कामं अजून जमत नाही. मळ्यात आला जुंधळ्याच्या भांगलानी सुरू झाल्या असतील. ह्या दिवसात हिचका मळ्यात असत्यात. 6 जणांच्या 6 आर एकदम होईत असतील. दादा, आई, हिरा, शिवा, धोंडू, सुंदरा एका कडनं एका रांगत एकदम बसत असतील. जुंधळ्याला वाटत असल आवंदा आनंदा कसा दिसत नाही. बैलासनी बी असंच वाटत असल. झाडं सुदीक एड बाडल्यागत झाली असतील. मी इथं अठंग्या वनात एकटाच येऊन खुळ्यागत पडलोय. किती सुंदर मजेशीर आठवण लेखक या ठिकाणी सांगतोय की जेव्हा तो तुकारामाच्या अंथरुणाकडे जेव्हा पाहतोय त्यावेळेस लेखकाचं मन आपल्या कागलच्या छोट्याशा खेडेगावात, या छोट्याशा खेडेगावात आपल्या घरी पोहोचलंय. शरीराने तुकाराम आपल्या खोलीत होता, पण मनाने मात्र आपल्या घरी पोहोचून गेला होता. आणि कशी कल्पना करतोय की जणू काही माझी अंथरुणाची जागा मोकळी पडली असणार घरी. जेवणाची वेळ झाली असणार. सगळी भावंड जेवण करून अंथरुणावर पडली असतील. सगळेजण माझ्या मोकळ्या जागेकडे बघून माझी आठवण काढत असतील की यंदा रत्नागिरीला दादा आहे. आईला आपल्या मुलाची आठवण येत असेल. पोरग जेवलं का नाही याची तिला काळजी वाटत असेल. दादा म्हणजे त्याचे वडील, लेखकांचे वडील दादा मळ्यात एकटेच असणार. शिवा नाळरोगी यांनाही वस्तीला जावं लागतंय. शिवाला अजून निसाची कामं म्हणजे शेतीची कामं अजून जमत नाहीत. मळ्यात आलेल्या जुंधळ्याच्या जे कणसं आहेत त्यांच्या भांगलानी सुरू झाल्या असतील. म्हणजे त्यांचं जे जुंधळ्याची जी कामं असतात शेतातली ती कामं त्यांना जमतात का नाही जमत याची काळजी लेखकाला या ठिकाणी वाटते. ह्या दिवसांमध्ये शेताकडे झोके बांधलेले असतात झाडांना, आणि त्या झाडांच्या झोक्यावर दादा कसा दिसत नाही असंही त्याला हिचक्याला वाटत असेल, त्या झोक्याला वाटत असेल. दादा, आई हे सगळे एका रांगेत जुंधळ्याचं वाटणी करत असतील आणि त्यांना त्या जुंधळ्याच्या कणसांना सुद्धा माझी आठवण येत असेल. आणि तो काय म्हणत असेल की आवंदा म्हणजे यंदा आनंदा कसा दिसत नाही शेतात. बैलांच्या जोडीला सुद्धा माझी आठवण येत असेल. झाडं झुडपं, रान वन, शेती सगळ्यांना माझी आठवण येत असेल. पण काय करणार, मी इथं अठंग्या वनात म्हणजे आड रानात एकटा येऊन पडलोय. अशी एक सुंदर आठवण लेखक या ठिकाणी आपली सांगतोय. मी उठलो आणि कंदिलाची वात वर केली, कवितांची वही काढली आणि मनात येईल ते अष्टाक्षरीत लिहित बसलो. जीवात गावाकडच्या सगळ्या आठवणी गजबजून उठल्या. नवं काहीतरी सापडल्यागत झालं. आणि घरची माणसं, पिकं, झाडं, जनावरं, मळा, घर, माती यांना घेऊन भरभरून कविता करू लागलो. बघा, तुकारामाच्या मुळे लेखकाच्या मनात किती परिवर्तन घडलंय. ज्या तुकारामाच्या या सगळ्या आठवणीमुळे लेखकाच्या मनात कसं परिवर्तन घडलंय. तुकारामाच्या सगळ्या आठवणींमुळे लेखकाचंही मन परिवर्तित झालंय. लेखकही आता कुटुंबाशी पूर्णतः जुळून गेलेला या ठिकाणी. जेव्हा त्याला घरची आठवण येते वरच्या परिच्छेदात त्यावेळेस तो उठतो आणि आपली कंदिलाची वात वर करतो आणि आपली अष्टाक्षरीत लिहायला सुरुवात करतो. वही काढतो कवितांची, आणि कवितांची वही काढत असताना आपलं मन गावाकडे जातं त्याचं, आणि काहीतरी नवीन सापडल्यासारखं त्याला जाणवतं, भासतं. आणि त्याला कवितेमध्ये वेगवेगळे विषय सापडू लागलेत. घरची माणसांची
त्याला आठवण येते. पिका पाण्याची, झाडाझुडपांची, जनावरांची, मळा, घर, शेती, माती या साऱ्या गोष्टींवर लेखक आता या ठिकाणी कविता रचू लागलाय. म्हणजे ज्या लेखकाला आठवणी सांगण्यासाठी मित्रदोस्तांचे प्रसंग एकत्र करावे लागत होते, पण आज त्याला काहीतरी नवं सापडल्यागत त्याची परिस्थिती झाली. म्हणजे त्याला सगळ्या आठवणी आता सापडू लागल्या आहेत. म्हणून तो भराभर या विषयांवर कविता करू लागलाय. अजूनपर्यंत पत्रातनं जुजवी माहिती आई दादाला कळवित होतो, पण आता तुकारामासारखी दीर्घ पत्र लिहावीत असं वाटू लागलंय. आईची अनेक प्रेमळ रूपं आठवू लागली. दादाच्या दराऱ्याखाली ती दडपली होती, तरीही जमेल तेवढी माया माझ्यावर नि भावंडांवरती करत होती. दादाचा निर्दय निष्ठुर चेहरा पालटून मला तो मवाळ दिसू लागला. संसारानं गांजलेला, दारिद्र्यानं चिंबून गेलेला, कष्टानं पिचून जाता त्यातच घटकाभराची विश्रांती शोधणारा, गतानुगतिक परंपरांचा बळी झालेला एक साधा शेतकरी जीव वाटू लागला. कष्टणारी भावंड, युगानुयुग महाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यात उगवणारी आणि सातत्यानं जळणाला तोडली जाणारी, तरी पुन्हा उगवणारी झाडं वाटू लागली. त्या सगळ्यांवर आपला जीव ओतावा असं वाटू लागलं. बघा किती सुंदर शब्दांची रचना लेखक आनंद यादवांनी केली आपल्या कुटुंबाच्या बाबतीत, आपल्या परिवाराच्या बाबतीत, जेव्हा तो आपल्या आईवडिलांना पत्र लिहितोय. आतापर्यंत छोटीच पत्र तो आईवडिलांना लिहित होता, त्यातनं माहिती पाठवत होता, पण आता तुकारामासारखी मोठी पत्र तो लिहितोय. आणि पत्रातनं त्याला आपल्या प्रेमळ आईचं रूप दिसू लागलं, की जी बिचारी आपल्या दादांच्या म्हणजे वडिलांच्या दडपणाखाली दाबली गेली होती, चिरडली गेली होती, वडिलांचा दरारा घरातला. त्यामुळे तिला जमेल तेवढी माया तिने या भावंडांवर केली, आमच्यावर केली. दादांचा जरी निष्ठुर चेहरा असला, निर्दयी चेहरा असला, तरी तो चेहरा पालटून लेखकाला आता मवाळ दिसू लागला. कारण एक बाप वरून कठोर असतो, पण आतून मवाळ असतो. नारळासारखा एक बाप असतो, वरून जरी तो नारळ कठीण असला, टणक असला, तरी आतून मात्र त्याचा गोडवा हा फार कमी लोकांना दिसतो. असा तो त्याचा लेखकांच्या वडिलांचा स्वभाव या ठिकाणी रेखाटतोय. संसारानं बिचारा गंजलाय, दारिद्र्यानं चिंबून गेलाय, कष्टानं पिचून जाता घटकाभराची कुठेतरी विश्रांती शोधणारा असा हा परंपरांचा बळी झालेला शेतकरी जीव लेखकाला नजरेसमोर भासतोय. याची भावंड जणू काही दऱ्या खोऱ्यात उगवणारी आणि सातत्यानं जळणाला तोडली जाणारी झाडं त्याला दिसू लागलीत. युगानुयुग ही झाडं वाटू लागलीत, पण पुन्हा उगवणारी. आणि या सगळ्या कुटुंबावर आता लेखकाला आपला जीव ओतावासा वाटतोय, जीवापाड प्रेम करावं असं वाटतंय, जीव ओतून प्रेम करावं असं वाटतंय आपल्या परिवारावर. मी आत बाहेर पालटल्यागत झालो नि घराकडं मोठी पत्र लिहून सगळ्यांच्या आठवणी जागवू लागलो, सगळ्यांच्या तपशीलवार चौकशा करू लागलो. पत्र लिहिताना जीव गावाकडं उडून गेल्यासारखा वाटू लागला. दौलताच्या गोबऱ्या आठवणी अधिकच व्याकुळ करू लागल्या. असा हा लेखक त्याच्या अंतर्बाह्य पूर्णतः परिवर्तन होऊन गेलं. ज्याला पत्र लिहायचं जमत नव्हतं, आता घरच्या आठवणी ज्याच्याकडे सांगण्यासाठी नव्हत्या, आता तो मोठी पत्र घरच्यांना लिहू लागलाय, सगळ्या आठवणी जागवू लागलाय, तपशीलवार सगळ्यांची चौकशी करू लागलाय. सगळ्या आठवणी जणू काही त्याला व्याकुळ करतायत. गावाकडं असताना रत्नागिरीला जायचं ठरलं, तेव्हा कल्पनेत मी रत्नागिरी रंगवली होती. तिथलं छात्रालय, कॉलेज, विद्यार्थी, प्राध्यापक, निसर्ग आणि त्या साऱ्यातील वावरणारे आपण मनानं रंगवत कागलात हिंडत होतो. शरीरानं तिथं होतो, तरी मनानं रत्नागिरीत होतो. आता शरीराने रत्नागिरीत असूनही मनानं गावाकडं जाऊ लागलो, तिथं रमू लागलो. नि रत्नागिरी निमित्त मात्र भोवताली राहू लागली. मनपाखरांचा विपरीत खेळ सुरू झाला. सुंदर मनपाखरांचा खेळ लेखकाने या ठिकाणी रंगवला आहे, की शरीराने लेखक कुठे आहे आणि मनाने मात्र किती सैरभैर रमतो आहे. ही सुंदर आठवण लेखक या ठिकाणी रंगवतोय. बघा, शेवटच्या या परिच्छेदात लेखक म्हणतोय की गावाकडे जेव्हा होतो मी रत्नागिरीला येण्याच्या आधी, तेव्हा रत्नागिरी मी कल्पनेने रंगवली होती की रत्नागिरीचं छात्रालय कसं असेल,
कॉलेज कसं असेल, त्या ठिकाणचे मला शिकवणारे प्राध्यापक कसे असतील, तिथला सुंदर निसर्ग, कोकणातला निसर्ग कसा असेल, हे मी रंगवत होतो. आणि ते रंगवत असताना कुठे हिंडत होतो, तर आपल्या छोट्याशा कागलसारख्या छोट्या खेडेगावात हिंडत होतो. पण आज शरीरानं तिथं होतो, कागलात होतो, म्हणजे मनाने मात्र रत्नागिरीत होतो. पण आज परिस्थिती वेगळी आहे. आज मी शरीराने रत्नागिरीत आहे, पण मनाने मात्र कुठे पोहोचलोय, गावाकडे जाऊन पोहोचलोय. गावाच्या आठवणींमध्ये रमून गेलोय. गावात आई वडिलांच्या मनाच्या काही आठवणी आहेत, त्यांच्यात रमून गेलोय. बहीण भावंडांमध्ये रमून गेलोय. शेतामध्ये रमून गेलोय. शेतातल्या पिका पाण्यामध्ये रमून गेलोय. असं हे रत्नागिरी निमित्त मात्र भोवताली राहू लागली. असा हा मनपाखराचा विपरीत खेळ सुरू झाला. असा सुंदर मनपाखरांचा खेळ लेखकाने या ठिकाणी रंगवलेला आहे. असा सुंदर हा पाठ छात्रालयातील आठवणी लेखकाने आपल्या आठवणी सांगून या ठिकाणी रंगवला आहे. निश्चितच तुम्हाला पाठ समजला असेलच. तर पाठावरची प्रश्न उत्तरे स्वाध्याय आपल्या स्वाध्यायाच्या वहीत पूर्ण करायची आहेत. तुर्तास आपण या ठिकाणी थांबू. पाठ समजला असं मी ग्राह्य धरतो आणि थांबतो. धन्यवाद.